नमस्कार मंडळी, कविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त असं बटाट्याची एक छान अशी चटपटीत रेसिपी, ती म्हणजे आलू चटपटा. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपल्या आजच्या रेसिपीकडे वळूया. आता इथे मी 2 मोठे बटाटे घेतलेले आहेत. तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून बटाटे वाढवू शकता. आता बटाटे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याची सालं काढायला घेऊया. बटाट्याची सालं काढून झाली की मग आपण याचे स्लाइस करायला घेणार आहोत. आलू चटपटा हे अगदी कमी साहित्यामध्ये आणि अगदी कमी वेळेमध्ये बनते. भाजी बनवायचा जर कंटाळा आला असेल आणि वेळ सुद्धा कमी असेल, तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. अगदी स्टार्टर्सचा ऑप्शन म्हणून सुद्धा तुम्ही याच्याकडे बघू शकता. लहान मुलांना तर ही अशा प्रकारे केलेली भाजी खूपच आवडते. आता ही आपली बटाट्याची सालं काढून झालेली आहेत आणि आता आपण ह्याचे स्लाइस करून घेऊया. स्लाइस बघा आपण अगदी वेफर्स सारखे पातळ करणार नाहीत किंवा बटाट्याच्या भजीला जसे आपण करतो तसे नाही करायचे. थोडेसे जाडसर आपल्याला याचे स्लाइस करायचे आहेत. आता बटाट्याचे स्लाइस करून झाले, की आपण याला एक 3 ते 4 वेळा व्यवस्थित असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. कारण की बटाट्यामध्ये खूप स्टार्च असतं. त्याच्यामुळे काय होतं, की भाजी बनवताना किंवा तळताना ते कढईला चिकटू शकतं. त्याच्यामुळे आपण व्यवस्थित असं स्टार्च निघेपर्यंत त्याला छान असं धुवून घ्यायचं आहे. मी इथे 3 ते 4 वेळेला अगदी क्लिअर वॉटर निघेपर्यंत ह्याला धुतलेला आहे. आणि असं निथळत ठेवायचं. एक 5-1 मिनिटं निथळायचं आणि मग हे असं प्लेटवरती काढून घ्यायचं. आणि आता याच्यामध्ये मी 1 चमचा तांदळाचं पीठ टाकते. याच्यामुळे आपल्या बटाट्यामध्ये जो थोडाफार काही मॉइश्चर राहिला असेल, तो सुद्धा या पिठामुळे लॉक होतो. म्हणून आपण हे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. खूप जास्त सुद्धा वापरायचं नाही. अगदी थोडंसं म्हणजे 1 चमचाभर मी इथे वापरलेलं आहे. आणि हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असं आपण लावून घ्यायचं आहे. सगळ्या बटाट्यांना हे लागलं पाहिजे. आणि आता एका साइडला आपण कढई ठेवूयात आपल्याला फोडणीसाठी. कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे. फोडणीसाठी आपण जिरं, मोहरी आणि थोडंसं चिमूटभर हिंग टाकलेलं आहे. आणि आपण आता याच्यामध्ये आपले हे बटाट्याचे जे सगळे स्लाइस आहेत ते टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं परतून घेऊया. आता परतताना आपला गॅस जो आहे तो फास्टच ठेवायचा आहे. कारण की आपल्याला हे थोडेसे वरून क्रंची आणि आतून सॉफ्ट असे बनवायचे आहेत. आता हे बघा असे थोडेसे परतून झाले की मी 2 मिनिटं झाकून ठेवले होते. म्हणजे आतून ते छान शिजतील. आता वरून मी एक 3 ते 4 मिरच्या ज्या आहेत उभ्या चिरून टाकलेल्या आहेत आणि ह्याला व्यवस्थित असं परतून घेते. म्हणजे मिरच्यांची सुद्धा टेस्ट ह्याच्यामध्ये छान अशी उतरेल. आता बाकीचे मसाले पण आपण टाकून घेऊया. एक अर्धा चमचा मी लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे. आता हे सगळं टाकून झालं, की व्यवस्थित असं टॉस करून घ्यायचं, व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी मी आता इथे कसुरी मेथी टाकलेली आहे. कसुरी मेथीची सुद्धा खूप छान टेस्ट येते याला. असं मस्त असं बघा ही आपली आलू चटपटाची रेसिपी आपली तयार झालेली आहे. बघा कशी मस्त अशी छान चटपटीत दिसते. आणि हे असं तुम्ही मस्त असं सर्व्ह करा. तुम्हाला असं स्टार्टर्स म्हणून सुद्धा तुम्ही ह्याला खाऊ शकता किंवा असं पोळीसोबत सुद्धा खाऊ शकता. मस्त अशी आपली ही आलू चटपटा रेसिपी तयार आहे. चला तर मग अशाच छान-छान रेसिपीसाठी तुम्ही सविताच होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.